टायटल द फ्लड. साईज 30 इंचेस बाय 30 इंचेस बाय 12 इंचेस. टाईप इन्स्टॉलेशन. कोल्हापूरच्या जुन्या शिवाजी पुलाच्या कमानीवर माशाचं चित्र कोरलंय. त्याला मच्छिंद्री म्हणतात. तर मच्छिंद्रीला पाणी लागलं की महापूर आला असं समजायचं. सांगलीला आयर्विन ब्रिजच्या कमानीपर्यंत किंवा मारुती मंदिराच्या पायरीला पाणी लागलं की समजायचं पूर आला. ह्यावेळेस पुराचा जोर एवढा प्रचंड होता की मारुती मंदिराच्या पायऱ्याच नाही तर मंदिराचा कळसही बुडायची वेळ आली होती. एवढं पाणी आलं कसं हे काही इंजिनियर मित्रांनी मला समजावून सांगायचा प्रयत्न केला. किती गोष्टी माझ्या डोक्यात शिरल्या तो भाग वेगळा. पण ते असं काहीसं सांगत होते. राधानगरी डॅममधून सोडलेलं पाणी कोल्हापुरातून पंचगंगेतून वाहत कर्नाटकात अलमट्टी धरणाकडे जातं. तसंच इकडे कोयना डॅममधून सोडलेलं कृष्णेचं पाणी सांगलीतून वाहत अलमट्टीलाच मिळतं. ह्या वर्षी पावसाचा अतिरेक झाला आणि कोयना आणि राधानगरी धरणातून सोडलेलं पाणी प्रचंड वेगानं, प्रचंड व्हेलॉसिटीनं अलमट्टी धरणाच्या पाण्यात घुसलं आणि भिंतीवर आदळलं आणि प्रचंड ऊर्जेनं, प्रचंड एनर्जीनं माघारी फेकलं गेलं. खरं तर हा सगळा भौतिकशास्त्राचा विषय आहे. पण मला मात्र या सगळ्या प्रोसेसमध्ये दिसलं समाजशास्त्र, मानसशास्त्र. मग मी ते सगळं माझ्या शब्दात लिहून काढलं. लक्ष देऊन ऐक. समजून घेऊ व्हेलॉसिटी, एनर्जीचे अर्थ. भौतिकशास्त्र, मानसशास्त्र, नावे वेगळी व्यर्थ. उतारावरून घरंगळले, गरजेपुरते अडवले. भावनांचा निचरा होतो, सुरळीत सारे चालले. पण आता जीवनाचा अतिरेक झाला, आभाळ जणू फाटले. जीवनाचे प्रचंड लोंढे भिंतीवरी आदळले. आलेल्याची साठलेल्याशी तुंबळ लढाई झाली. आलेल्याची साठलेल्याशी तुंबळ लढाई झाली. निर्मित एनर्जीने मग लोंढ्यास माघारी फेकले. आणखी नवे जीवन खरे तर नको होते, पण लक्षात कोण घेतो, कॉन्ट्रासेप्टिव्ह फाटके होते. माघारी वळले जीवन नव्या जीवनास भिडले. भिडणे सशक्त नव्हते, भीडभाड विसरले होते. वाट फुटेल तिकडे विकृतीने थैमान घातले. वाट फुटेल तिकडे विकृतीने थैमान घातले. मैथून नशेतून भान येण्या 4 दिवस लोटले. सवाल नव्हता राधेचा, नव्हता कृष्णा कोयनेचा. सवाल नव्हता राधेचा, नव्हता कृष्णा कोयनेचा. दोष का द्यावा अलमट्टीला, कोप होता ऑलमायटीचा. थोपवू लाख संकटे, थोपवू लाख संकटे, असू दे कितीही व्हेलॉसिटी. माणूस म्हणजे अभिव्यक्ती आणि लाख मोलाची ह्युमॅनिटी. माणूस म्हणजे अभिव्यक्ती आणि लाख मोलाची ह्युमॅनिटी.